वाहतुकीच्या नियमांचं पालन करा, त्याचबरोबर हेल्मेट आरशाला न घालता डोक्याला घाला, ट्रकच्या ब्लाइंड साईडनं ड्रायव्हिंग करू नका, असं म्हणत वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी रस्ता सुरक्षा अभियानातून विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली. ठाणे वाहतूक विभागाच्या वतीनं रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येतोय. याचं उद्घाटन ठाण्यातील टिपटॉप प्लाझा इथे आयोजित करण्यात आलं होतं. यावेळेला ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे आणि सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. विविध प्रकारचे नाट्य नृत्य सादर करत वाहतूक नियमांविरोधात जनजागृती करण्यात आली. या वर्षभरात 11 लाख केसेस या वाहतुकीचे नियम उल्लंघन केल्यामुळे झाल्या आहेत. ठाणे शहरातील घोडबंदर रोड परिसरात भौगोलिक परिस्थितीमुळे वाहतूक कोंडी होते. नितीन कंपनी, माजिवडा, कॅडबरी परिसरात ब्रिज चढत असताना लेन कट करू नये, जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही, असं यावेळेला वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितलं. गतवर्षी 19,312 केसेस या विनापरवाना आणि अल्पवयीन असल्यामुळे झाल्या आहेत. त्यामुळे पालकांना देखील आवाहन आहे की मुलांना कमी वयात गाडी देऊ नये, जेणेकरून अपघात आणि अशा केसेसला आळा बसेल. याप्रसंगी व्यासपीठावर ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांच्यासह ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण आणि सर्व वाहतूक विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळेला ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी उपस्थितांना रस्ता सुरक्षेच्या संबंधी शपथ दिली, तर सहाय्यक पोलीस आयुक्त विजयसिंग भोसले यांनी आभार प्रदर्शन आणि नंतर राष्ट्रगीतानं या उद्घाटन सोहळ्याची सांगता झाली.